दररोज 8 शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं खोटं चित्र रंगवणाऱ्यांना खरी आकडेवारी दाखवून त्यांच्या बुद्धिमत्तेवर जरा फर घालूयात। ही बातमी किंवा सोशल मीडियावर होणारे आरोप तुमच्यापर्यंत पोहोचलेच असतील, तुम्हीही पाहिलं असेल, पण सत्य काय आहे आम्ही सांगतो। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। 1999 ते 2014 या 15 वर्षाच्या काँग्रेस राष्ट्रवादी सरकारच्या काळात महाराष्ट्रात सुमारे 55,928 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली। म्हणजेच दरवर्षी सरासरी 3,729 आणि दररोज सुमारे 10 शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलं। याची मुख्य कारणं पण समजून घेऊयात। बळीराजावर असलेला कर्जाचा बोजा, दुष्काळ, पिकांचं नुकसान आणि सरकारी मदतीचा अभाव। मदतीची घोषणा तर होत होती, पण मदत मात्र फक्त कागदावर असायची आणि फंड साहेबांच्या घरात। आठवतंय ना राजीव गांधींचं वाक्य, 1 रुपयातून फक्त 15 पैसे लोकांपर्यंत जातात। विदर्भ आणि मराठवाडा येथे आत्महत्यांचं प्रमाण सर्वाधिक होतं, पण 2014 साली शेतकऱ्यांचा पाठीराखा त्यांचा भाऊ मुख्यमंत्री झाला आणि हे चित्र बदलायला सुरुवात झाली। खरं तर एकही आत्महत्या वाईटच, पण देवाभाऊ मुख्यमंत्री झाल्यानंतर शेतकरी आत्महत्येत 23% घट झाली। मागील 10 वर्षात म्हणजेच 2004 ते 2014 या काळात 40,852 आत्महत्या होत्या, तर आता 31,492 म्हणजेच 9,360 आत्महत्या कमी झाल्यात। शेतकरी आत्महत्यांची जी घट झाली आहे त्यामध्ये देवेंद्रजींनी सुरू केलेल्या काही महत्त्वाच्या योजनांचा हातभार आहे। त्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, जलयुक्त शिवार योजना, पीक विमा योजना, कृषी सन्मान निधी योजना, माती तपासणी कार्ड, बियाणे खतांवर सवलत अशा अनेक योजनांमुळे शेतकऱ्यांना आधार मिळालाय। त्यांच्या डोक्यावरचं कर्ज कमी झालंय। देवेंद्रजींच्या राज्यात शेतकरी आता ताठ मानेनं फिरू लागला आणि हेच आपली राजकीय पोळी भाजणाऱ्यांना बघवलं जात नाहीये। ते लोकांमध्ये चुकीची माहिती पसरवण्याचं काम करतायत। पण महाराष्ट्राची जनता समजदार आहे, त्यांना सत्य आणि असत्य यातील फरक चांगलाच समजतो।